जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी कल्याणी तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कटिंग बघणार आहोत। तर ही बाही कटिंगची पद्धत अगदी सोपी आहे, जी तुम्हाला सहज लक्षात येईल आणि कोणत्याही साईज प्रमाणे तुम्ही बाही कटिंग करू शकता। इथे बाहीची घडी कशी घ्यायची, दंडघेर कसा टाकायचा आहे, मुंडाघेर कसा टाकायचा आहे, इथे मी सगळ्या गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि इतर मैत्रिणींबरोबर माझी व्हिडिओ शेअर पण करा। चला मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, इथे आपण 38 साईजची बाही कटिंग करणार आहोत। तर हे आहे अस्तर आणि याच्यावरच आपल्याला बाही कटिंग करायची आहे। आणि हे जे आपण घेतले हे 4 पदरी घेतलेलं आहे। तर हे आणि हे मेन कापड आहे। तर हे 4 पदरी आहे, हे मेन कापड आहे आणि याच्यावर आपल्याला बाही अस्तरवर कट करायची आहे। तर आता बघा, आपण अस्तरवर बाही कटिंग करताना बंद बाजू आपल्याकडे करायची आहे। अगदी सविस्तर सांगितलेलं आहे, व्हिडिओ स्किप करू नका। इथे छातीचं माप आहे 38, त्याचा चौथा भाग घ्यायचा आपल्याला 9.5 आणि त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचे, म्हणजेच आपली बाहीची घडी जी आहे ती 10 इंच इथे आलेली आहे। कोणत्याही साईजसाठी तुम्ही याचप्रमाणे छातीचा भाग आहे त्याचा चौथा भाग तुम्ही बाहीच्या घडीसाठी घ्यायचा, अर्धा इंच प्लस करायचं त्याच्यात। त्याच्यानंतर आपण बाहीची उंची घेणार आहोत। बाहीची उंची इथं 4.5 आहे, त्याच्यात 1 इंच मी इथे प्लस केलेला आहे, 5.5 इथं बाहीची उंची इथे घेतली। त्याच्यानंतर कॅप हाईट घ्यायची। कॅप हाईट आपण इथं घेणार आहोत 2.5 इंच। तर 5 इंचपर्यंतची बाही असेल, 5-6 इंचपर्यंत, जर त्याच्यासाठी तुम्ही कंपल्सरी 2.5 इंचावर इथं बाही कॅप हाईट घ्यायची आणि लांब बाही असेल तर 3 ते 3.5 पर्यंत। त्यानंतर तुम्हाला घ्यायचा आहे मुंडाघेर। जो तुमचा मुंड्याचं माप असेल ते तुम्हाला या पद्धतीने टेप ठेवून लावायचं आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन इथं घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला आपला बाहीचा दंडघेर घ्यायचा आहे, तो आहे 14 इंच, त्याचा हाफ येतो 7 इंच। इथे 7 इंचवर मी मार्क करून घेणार आहे। त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन, जेवढं तुम्ही ब्लाऊजमध्ये घेतलेलं आहे तेवढंच बाहीमध्ये पण तुम्हाला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ह्या पद्धतीने। आता बघा, आपल्याला द्यायचा आहे बाहीला आकार। तर बाहीला आकार देताना पहिल्यांदा बंद बाजूकडून, म्हणजे बाहीची उंची टाकली तिकडून आपल्याला 1.5 इंच वरती अशी आपल्याला खूण करायची। त्यानंतर त्या 1.5 इंचचा परत हाफ आपल्याला करायचा आहे, ठीक आहे। परत ह्या पॉईंटपासून आपल्याला बाहीचा आकार या पद्धतीने द्यायचा आहे। पुसटचा आकार असा बाहीचा आपला आला गेला पाहिजे, ते तुम्ही बघू शकतात की असा आकार द्यायचा आहे। तुम्हाला ह्या आकाराची प्रॅक्टिस करायला पाहिजे। आणि खाली आपण थोडंसं असं अर्धा इंचला कमी असं आपण इथे खाली निमुळतं घेणार आहोत, ठीक आहे। इथून म्हणजे इथून खाली या पद्धतीने, ठीक आहे, फिटिंगच्या साईडला जी एक्स्ट्रा मार्जिन घेतलंय तिथून। त्याच्यानंतर आपण घेणार आहोत मुंडाघेर, मच्छकट देणार आहोत। तर मच्छकट देताना या पद्धतीने मच्छकट आपण देणार आहोत। जे आपण 1.5 इंचचं अर्धा केला होता, पॉईंट दिला होता, तिथे आपल्याला हे मच्छकटचा पॉईंट जाऊ द्यायचा आहे आणि हा वरचा जो आकार बाहीचा आहे तो 1.5 इंचपर्यंत जाऊ द्यायचा आहे। तर बघा, अगदी माशाचा आकार सारखा यायला पाहिजे। पूर्वीचे टेलर लोक याला मच्छकट म्हणत होते, कारण माशासारखा याचा आकार येत असतो। तर याप्रमाणे माशाप्रमाणेच आकार आला गेला पाहिजे, याची प्रॅक्टिस तुम्ही पेपरवर करायची आहे। तर मी इथे हे आता बाही आपली तयार झालेली आहे, ते कटिंग करून घेत आहे। चॅनलवर कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। आणि त्याच्यानंतर इथे मध्यभागी नॉचेस देऊन घ्यायचे आहे आणि हा मच्छकट आपण इथे कट करून घेणार आहोत। वरचा भाग आहे तो पुढच्या साईडचा, खालचा होणार नाही। 2च पदर आपल्याला इथं कट करायचे आहेत, ठीक आहे। बघा किती अगदी 1.25 इंच अर्धा इंचाचाच आपला इथे मच्छकट आला गेला पाहिजे। जास्त इंचचा जास्त मोठा मच्छकट इथे देऊ नका, बाही कोणत्या का साईजची असे ना, ठीक आहे। आता मी ही बाही रेडी करून घेते। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, या व्हिडिओत मी दिलेली बाही कटिंगची माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा। तुम्हाला काही गोष्टींची शंका असेल तर ते पण कमेंट करून नक्की सांगा। आता अस्तर आहे, अस्तर हे आपल्याला हे जे आपलं मेन कापड आहे त्याच्यावर या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे, बरोबर मापात आहे ते। आता मग इथे बघा,
हे मेन कापड घेतले, त्याचं जी शिदी बाजू आहे ती वरती येऊ द्यायची आहे. अस्तर असं म्हणजे आपण अस्तरने बाही कटिंग केली ती अशी ठेवायची आहे. खाली आपलं अर्धा इंच कापड जाईल या पद्धतीने आपण इथे बाही लावायची आहे आपण मेन कापडला. ठीक आहे, या पद्धतीने लावायची आहे. त्यानंतर बघा उलटी सुलटी बाही बऱ्याच मैत्रिणींकडनं होत असते. इथे तर काही हा कापड असा असल्यामुळे इथे काही उलट सुलट होत नाही, पण तुमची बाजू बघा, जिथे तुमचा मागचा साईड येत आहे, आता इथे पहिली बाईला मागचा साईड येत आहे, तर दुसरी बाई जोडताना पण ती मागच्या साईडनेच जोडायची आहे. समोरासमोर मागचा साईड आली पाहिजे. जर पुढची येत असेल तर पुढचीच साईड तुम्ही इथे लावायची आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही बाही लावायची आहे. अर्धा इंचपर्यंतच तुम्ही इथे शिलाईन घेऊन घ्यायची आहे. त्यानंतर बघा आता ही बाई आपण पलटी करायची आहे. त्याच्यानंतर आपण हिला दाब शिलाईन टाकून घेणार आहोत अस्तरच्या साईडने. अस्तर जोडताना कुठेही आपलं मेन कापडला किंवा अस्तरला चुनी पडणार नाही किंवा चुनी पडणार नाही किंवा पीळ पडणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि इथे बाही आपण मेन कापडला एक जॉईन केली, दुसरी पण त्याच पद्धतीने जशी पहिली बाही जॉईन केली त्याच पद्धतीने इथे दुसरी बाही पण जॉईन करून घ्यायची आहे. दाब शिलाईन टाकताना खाली चून पडणार नाही, पीळ पडणार नाही बाहीला, कारण बाही फिरते आणि त्याच्यामुळे पण बाही चुकते आणि बाही चुकली म्हणजेच ब्लाऊज खराब होते. तर मैत्रिणींनो बाही जर छान बसली ना तर ब्लाऊज पण खूप छान बसतं. तर इथे ही आपली दुसरी बाही पण इथे तयार होऊन गेलेली आहे. आता आपण एक्स्ट्रा कापड हे कट करून घेऊया आणि आपली बाही इथे तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो आपल्या चॅनलवर 28 ते 40 साईजपर्यंत कटोरी ब्लाऊजची सिरीज चालू होणार आहे, तर ती पण नक्की बघा. त्याच्यात पेपर पॅटर्न मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.